गेल्या 2 दशकांपासून ओळखतो. फिरत असताना कोणाच्याही घरी जाऊन भाकरी खाणारा, पिठलं खाणारा आणि असेल तर तुमच्या घरातली भाजी द्या असं म्हणणारा एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी सतीश भाऊंना ओळखतो. कसं आहे, काजळ आपल्या डोळ्याच्या इतकं निकट असतं, परंतु डोळ्याचं दुर्दैव असं की डोळे काजळ पाहू शकत नाही. समोर आरसा धरावा लागतो आणि आरसा धरला की मग काजळ दिसतं. सतीश भाऊ, या संमेलनाच्या माध्यमातून तुम्ही आरसा धरला आणि त्या आरशामध्ये तुम्हाला 49 कवी तुमच्या गावातले दिसले. मला वाटतं या संमेलनाचं हे सगळ्यात मोठं फलित आहे. मित्र हो, माझे मार्गदर्शक ठाले सर म्हणाले की गणेश मोहिते बोलले आणि माझ्यासाठी त्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही. आणि मला जे बोलायचं होतं ते ठाले सर बोलून गेले आणि आता मी काय बोलावं अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे. परंतु भाषण करणार नाही. मी पाहत होतो कालपासून, त्याच्या आधी 1 महिना आधी मी पाहिलं की माझ्या घरी एक प्राध्यापक आला, आपल्या संस्थेचा एवढा भडामोठा गुच्छ दिला आणि एक पत्र हातात ठेवलं. त्याच्याही आधीची गोष्ट, आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष जे आहेत आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष ते आहेत ठाले सर, परंतु त्यांचा धाक एवढा प्रचंड आहे की महाराष्ट्रातली कुठलीही घटक संस्था ठाले सरांचं नाव काढलं की त्या संस्थेला दरदरून घाम फुटतो चांगल्या अर्थानं. कारण ठाले सर धक्के देत असतात. एके दिवशी त्यांनी मला असा धक्का दिला की म्हणाले, तुम्ही कुठे आहेत? मी म्हटलं घरी आहे. आणि मग त्यांनी एक गोष्ट मला सांगितली की मी तुम्हाला अध्यक्ष करतोय. आणि असं सांगितल्याबरोबर मला खरं तर विश्वास बसला नाही. अहो, माझ्या पिढीतला मी पहिला पदवीधर, एका शेतकरी कुटुंबातून आलेला, जे अक्षरांची ओळख कशी व्हावी, कशी करून घ्यावी आमच्या आईवडिलांना माहीत नव्हतं की धरलं आम्हाला आणि फेकलं पाण्यात. पोहता येत असेल तर पोहा, हात मारता येत असतील तर मारा आणि पुढे जा, नाहीतर मरा गटांगळा खात, अशी परिस्थिती होती आमची. आणि मला वाटतं हे सगळ्यांची परिस्थिती माझ्या पिढीतल्या अशीच होती. मी सांगत होतो की सरांनी सांगितलं तुमची निवड झाली आणि त्यानंतर एवढा मोठा गुच्छ, मला वाटतं ठाले सर अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी त्यांची निवड झाली. त्यांच्या घरी सुद्धा एवढा मोठा बुके गेला नसेल, एवढा मोठा बुके माझ्या घरी आला आणि बायकोनं पाहिलं, अवाक झाली. किरण शिंदे नावाचे आपले कर्मचारी प्राध्यापक ते माझ्या घरी आले. बघा, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट झालेली आजच्या काळातली, ती केली पाहिजे. छोटा माणूस, मी काय फार मोठा नाही, 15-20 पुस्तकं लिहिली, फार मोठं माझं कार्य आहे असं मी मानत नाही, समजत नाही. माझी भूक प्रचंड आहे. परंतु एका गोष्टीचं मला समाधान आहे, ठाले सरांनी आपल्या एका भाषणामध्ये सांगितलं की हे संमेलन अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दर्जाचं होणार. आणि मला वाटतं आता या संमेलनाचा मी अध्यक्ष झाल्यानंतर मी काही महत्वाकांक्षा बाळगण्याचं काही कारण नाही. कारण या संमेलनाची उंची जी एवढी मोठी आहे, श्रीमंती तर आहेच आहे, हा जो जिवंतपणा आहे श्रोत्यांमधला, तो जिवंतपणा इतरत्र अभावानच दिसतो, तो इथे मला दिसला. मी कालपासून पाहत होतो, ठाले सर रथामध्ये बसले, मनाळ साहेब बसले आणि दोघांच्या मांडीवर मी बसलो.
होय भाग्य फार कमी लोकांच्या नशिबात असतं. आणि प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी, काय कुठे जाती, काय ओव्या आणि संतांचे शब्द कानावर पडत होते. मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात भाग्याचा क्षण होता. एका शेतकऱ्याच्या मुलाचं असं भरभरून कौतुक करणं तुम्हाला तर माहीत सुद्धा नाही. मी कोण आहे, मी काय केलंय, माझं कर्तृत्व काय माहिती नाही. परंतु भाऊनी शब्द दिला, मी उत्तम संमेलन घेऊन दाखवणार आणि माझ्या संमेलनाचा अध्यक्ष माझ्याच रक्तामांसाचा, माझ्याच विचाराचा, माझ्याच दिशेचा. मातीमध्ये गुठभर दाणे फेकले की पोतभर धान्य देणारं जे शेतकऱ्याचं घराणं असतं, त्या घराण्यातून आलेला हा पोरगा आहे. या पोराचं उत्तम कौतुक झालं पाहिजे. अशा प्रकारची एक प्रांजळ भूमिका संयोजक म्हणून भाऊ आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनात होती. त्याचंही म्हणत कालपासून मी पाहत होतो पाटील मला गणेश मोहिते नावाचा एक मोठा खांब आपल्याकडे पडद्यामागे, पडद्यापुढे येईल असं मला वाटलं नव्हतं. त्या हारामध्ये जो दोरा असतो, फुलं दिसतात, दोरा दिसत नाही. दोऱ्याला किती त्रास होतो, वजन सहन करावं लागतं, तोलावं लागतं, परंतु दोरा स्वतःला दिसू देत नाही. मला वाटतं ह्या दोऱ्याचं काम गणेश मोहिते तुम्ही केलेलं आहे. इतकं होतं, सोपी गोष्ट नाही. फेसबुकवर फोटो टाकायला खूप सोपं असतं. संमेलन घेणं साधी गोष्ट नाही. 2 दिवसाचं संमेलन आणि हे संमेलन सुद्धा भूमिका असलेलं संमेलन आहे. ठाले सर, गोरे सर, किरण सर, आतकर साहेब, पातळीकर साहेब आणि आपण सर्व. हे साधे संमेलन नाही. मला फोन आला पहिल्याच दिवशी की तुमच्या संमेलनाला समांतर असं आम्ही विद्रोही साहित्य संमेलन घेणार आहोत. ठाले सर हवा काढून घ्यायला मोठे हुशार आहे. हवा कशी काढून घ्यायची? मग सरांनी काय केलं की सत्यशोधकी विचारावरच एक संमेलन आपल्या परिसरात ठेवला आणि तुमच्याच संमेलनाचा माजी अध्यक्ष इथे बोलावला. तुमची हवा गुल झाली. साधी गोष्ट नाही. सत्यशोधकी विचार जर मराठवाडा साहित्य परिषदेच्या संमेलनात जर त्यावर परिसंवाद होत असेल आणि भाऊंसारखी माणसं जर त्याला संमती देत असतील तर मला वाटतं या संदर्भात बाहेर वेगवेगळ्या प्रकारची मतं संभवू शकतात. हा जो ठरावांचा कागद आहे, मी काही गोष्टी सांगणार होतो की एका वाक्यात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. मी काल पाहिलं, ग्रंथदिंडी पाहिली, ग्रंथदालन पाहिलं. हे नांदेड पासून कुठून प्रकाशक आलेली होती. आता त्यांची अडचण भाऊ अशी की 10,000 रुपये खर्च करून इथे येतात आणि 5-6 हजाराची जर विक्री झाली तर मला वाटतं त्यांच्यासाठी हा तोट्याचा व्यवहार असतो. आपण सुजाण आहात तर त्यांच्यासाठी पुढे काही करता आलं की त्यांना सुद्धा त्याची खोट बसू नये, त्यांचा खर्च सुद्धा निघावा. मित्र, भाऊ नक्कीच करतील. मी पाहत होतो की स्वयंसेवक आपले प्रत्येक जण इतकी धावपळ चाललेली आहेत. मगाशी ठाले सरांनी यांची नावं घेतली, ते सगळेजण. आमची व्यवस्था तर उत्तम झालीच होती, परंतु तिथं 2 माणसं आमच्या सेवेसाठी. पहिल्यांदा मला वाटतं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे 4 अध्यक्ष आपल्या मराठवाडा साहित्य संमेलनात हजेरी लावतात. ही सुद्धा साधी गोष्ट नाही. मित्र हो, प्रसिद्धी उत्तम दिलेली आहे. आणि आमचे डॉक्टर दादा गोरे सर म्हणाले दादा आले नाही, दादा आले नाही. परंतु दादांनी जी कारणं दिली ती खोटी कारणं नाही दिली. कारण दादा हे दादाच आहे.
ते कुठल्याही परिस्थितीला खंबीरपणानं तोंड देणारे आहेत आणि त्यामुळे काहीतरी सबब सांगून त्यांनी येणं टाळलं असावं असं मला वाटत नाही. त्याची ती खरोखरच अडचण असली पाहिजे. हे जे हवामान होतं बदललेलं कालचं, त्यामुळे त्यांनी आपला इकडचा दौरा त्यांना स्थगित करावा लागलेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्याचं काही वेगळं राजकारण कोणी समजण्याचं कारण नाही. मित्रहो, ह्या संमेलनासाठी ज्यांना निमंत्रण नाही असे लोक सुद्धा आलेले आहेत. पुण्यावरून पुरुषोत्तम सदाफुले नावाचे पिंपरी चिंचवडचे यशवंतराव चव्हाण आणि कामगार साहित्य सभेचे अध्यक्ष इथे आले होते. सुरेश कंक हे सुद्धा त्यांच्या समोर. आबासाहेब कल्याणकर नावाचा एक पोरगा इथे बसलेला आहे, त्याला काही निमंत्रण नाही. कालपासून या समारोपापर्यंत तो इथे बसलेले आहेत. मागे डॉक्टर आहे. अहो, हे कवी 49 कवी उद्या जेव्हा साहित्य म्हणून उभे राहतील, विजयराव पाथरीकर तुम्ही समोर बसलेले आहेत, तुम्ही माझ्या सोयरिकीचे साक्षीदार आहात. आले सर, वसमतला साहित्य संमेलन होतं, मध्ये थेट गुरुजी नरहर कुरुंदकर, आम्ही शब्दांच्या नादी लागलो होतो आणि एक गोष्ट आम्हाला त्यावेळी खटकलेली होती. मला सगळ्यात राग या गोष्टीचा येतो की माझ्या शेतकऱ्यांबद्दल, शेतकरी हा चेष्टेचा विषय होता कामा नये. दुपारी जो परिसंवाद झाला जयदेव डोळे आणि बेलखोडे यांच्या अध्यक्षतेखाली, त्या परिसंवादामध्ये एक मुद्दा त्यांनी प्रामुख्याने पुढे केलेला होता की ग्रामीण भागातील आरोग्य आणि शिक्षणाचे हे 2 प्रश्न महत्वाचे आहेत. आमच्या खेड्यातला माणूस शहरात येतो, खरा खरा अंग खाजवायला लागतो आणि मग आम्ही त्याला चेष्टेचा विषय करतो. मराठी साहित्यामध्ये हा खेड्यातला माणूस टिंगलीचा विषय केलेला होता. हा का खाजवतो? त्याच्या आरोग्याचे प्रश्न आहे, त्याला खरूच झालेली आहे म्हणून तो खाजवतो, त्याला काही शौक नाही खाजवण्याचा. आरोग्याचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, परंतु तुम्ही टिंगल टवाळी करता. मी सांगत होतो की वसमतच्या साहित्य संमेलनामध्ये, मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये तेव्हा मी विद्यार्थी होतो, नुकताच सीएसबीवर लागलो होतो आणि लक्ष्मणराव देशपांडे हे माझे आदरणीय मित्र, त्यांनी वऱ्हाड निघाले लंडनला हा प्रयोग सादर करत होते आणि तिथं मी त्यांना अडवलं पहिल्यांदा की आमच्या शेतकऱ्यांची तुम्ही अशी टिंगल करू नका. बोलता येत नाही, बोलता येत नाही म्हणून तुम्ही टिंगल टवाळी करता. ग्रामीण भागातील माणूस हा टिंगल टवाळीचा होता कामा नये. आम्ही, आमच्याकडे शब्द सामर्थ्य आहे म्हणून आम्ही ती पैरवी केली पाहिजे, प्रामाणिकपणाने पैरवी केली पाहिजे आणि ती पैरवी करण्याचं काम प्रामाणिकपणाने आजपर्यंत मी करत आलेलो आहे. तिथे मी बेईमानी केली नाही आणि पुढेही करणार नाही. मित्र हो, मनाळ साहेब काल बसले होते माझ्यासोबत त्या रथावरती. ते आमदार राहिलेले आहेत, गादी माडगूळकरांसोबत ते बसलेले आहेत त्या सभागृहामध्ये आणि त्यांच्या घरी सुद्धा एक कवयित्री आहे. आमच्या पाटील मॅडमनी काल त्यांना पुढे केलं आणि 2 कविता सादर केल्या. हा जो संयोजक इकडे बसलेला आहे बाजूला, त्याचीही बायको कवयित्री आहे, तिच्याही कविता आम्ही ऐकल्या. म्हणजे आपल्या जवळ इतकं हे रसायन आहे, कविता कथा आहेत आणि त्यांना सुद्धा कुठे संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी या माध्यमातून आपण दिली. मनाळ साहेब बोलता बोलता एक गोष्ट काल तुम्ही सहज बोलून गेलात आणि आज ठरावामध्ये ती गोष्ट आली. भाऊ, 2 पाणी कागद जे आहेत हे साधे कागद नाही. आपण सत्तेमध्ये आहात आणि सत्तेला काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत आणि खंत व्यक्त केलेली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा आवाज, धबधबा हा साधा नाही आणि व्यवस्थेला काही प्रश्न विचारलेले आहेत की आमच्या हमी भावाचं का. मनाळ साहेब काल म्हणत होते की आमच्या वेळेस 1 क्विंटल कापूस दिला तर 1 तोळा सोनं येत असे. 1 क्विंटल कापूस द्यायचा आणि 1 तोळा सोनं घ्यायचं. आज 1 तोळा सोन्याचा भाव बघा आणि 1 तोळा कापसाचा भाव बघा. परिषदेला हाच मुद्दा अधोरेखित केलेला आहे आणि शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. मला वाटतं भाऊ, तुम्ही सभागृहात आहात, या संदर्भात सुद्धा निश्चितपणे आपण आवाज उठवा. याविषयी आमच्या मनामध्ये संदेह आहे.
हा छान बोललात आपण. एक गोष्ट बोललात की राजकारण्यांबद्दल तुम्ही नेहमी तिखट बोलता. साहित्य बोलू नये. सम्राट अकबर जेव्हा शेख फरीद या कवीकडे गेला सोन्याची तलवार घेऊन आणि शेख फरीदाला म्हणाला की सोन्याची तलवार घ्या, तुम्ही संत आहात. शेख फरीद म्हणाले, सम्राट मला सोन्याची तलवार नको, जमलं तर सुई आणि दोरा द्या. आम्ही माणसं जोडण्याची कामं करतो, आम्ही तलवार घेऊन माणसं जोडण्याची कामं करत नाही. मला वाटतं भाऊ तुम्ही सुद्धा आम्हाला हाच संदेश देत आहात की सुई आणि दोरा घ्या आणि माणसांची तुटली जाणारी तोडली जाणारी आपल्या आजूबाजूला शक्ती इतक्या अफाट आणि अचाट आहेत की माणूस माणसापासून तोडला पाहिजे. अशा प्रकारचे प्रयत्न करणारा या समाज व्यवस्थेतला जो काही उपद्रवी घटक आहे त्या घटकाला सुद्धा कुठेतरी आपण पायबंद केलं पाहिजे आणि ती गोष्ट सुद्धा या संमेलनातून होत असते. शेवटी साहित्य म्हणजे काय? समाजाच्या बधीर होत चाललेल्या संवेदना ताज्या करण्याचं काम साहित्य करत असतं. समाजाच्या संवेदना बधीर होत चाललेल्या आहेत, त्या ताज्या झाल्या पाहिजे हे साहित्याचं काम असतं. आणि मला वाटतं इथले कवी, सगळे कवी, दुसरी गोष्ट अशी की शेवटपर्यंत शेवटचा कवी सुद्धा चव्हाण नावाचा किती छान कविता सादर केली. केवळ संख्यात्मक विचार न करता गुणात्मक स्वरूपाचा विचार सुद्धा आपण या संमेलनाच्या माध्यमातून केला पाहिजे. त्या पारड्यात सुद्धा उत्तम माप पडू शकतं त्याची प्रचिती या संमेलनातून निश्चितच आलेली आहे. संतोष तांबे हा काही साधा आवाज नाही समोर बसलेला. आपण म्हणाला तो कोण आहे? संतोष तांबे पाटील. पाटील, आता मी पाटील लावत नाही कधी, मला भीती वाटते पाटील लावण्याची. आमचे भाऊ सुद्धा कधी लावत नाही पाटील, तर काही गरज नाही. कालही मी सांगितलं की आमचे पंख एवढे मोठे आहेत असले पाहिजेत की अशा प्रकारच्या त्याची आम्हाला गरज नाही. आमचं कर्तृत्व, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमच्या मनाची निर्मलता ही आम्ही आमच्या कृतीतून सिद्ध केली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या साहित्य संमेलनातून ती सिद्ध करण्याचा अवसर आम्हाला मिळत असतो आणि त्या अवसराचा फायदा आम्ही घेतला पाहिजे, त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. मित्र हो, तो घेण्याचा माझ्यासारख्या एका छोट्या शेतकऱ्याच्या मुलाला आपण उपलब्ध करून दिला, मला संधी दिली, मला अध्यक्ष म्हणून सन्मानित केलं. आणि एवढा मोठा माझ्या नावाचा, माझी बायको तर काल सांगत होती तिची तब्येत ठीक नाही म्हणून ती आली. काल तुम्ही किती वेळ दिसला, तुमचे ठाणे साहेब दिसले. एका चॅनलवर जवळपास 30 मिनिटं दाखवलं हे संमेलन उद्घाटनाचा कार्यक्रम. आपल्याला माहित नसेल कदाचित. आणि 350 किलोमीटरला असलेली माझी बायको म्हणाली केवढं मोठं संमेलन झालं, मी तब्येत ठीक नाही, मी आले असते. ठाणे सर म्हणाले होते की घेऊन या बायकोला, त्याचा आदेश असतो, जमलं नाही, शक्य नाही झालं. मी मोठं सांगित नाही, हा भाऊंची आज तब्येत ठीक नाही तरी ते बसले. एवढं वैभव स्मृतिचिन्ह जे तुम्ही मला दिलं तर मला वाटतं कायम माझ्या आठवणीत ते राहील. गंगापूरच्या मंडळींनी, त्या संस्थेने माझा जो सन्मान केला त्या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि मला इथे संधी दिली, माझं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या संमेलनाचं आभार प्रदर्शन करतील उपप्राचार्य प्राध्यापक विशाल साबणे सर.